हर हर महादेव मित्रांनो, देवभूमी उत्तराखंडमध्ये तुमचा सगळ्यांचं स्वागत असा। आज तारीख असा 12 जून आणि आपण इलो केदारनाथ धाममध्ये दर्शनासाठी। तर या व्हिडिओमध्ये आपण केदारनाथ धाममध्ये दर्शन कसा करतात, किती वेळ लागता, टोकनची काय सिस्टीम असा, राहण्याची सोय काय असा, टेंटचे चार्जेस कसे काय असतात, त्याच्यानंतर जेवणाची काय व्यवस्था असा, भैरवनाथ बाबांचं दर्शन, तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण तुमका माहिती देणार आहोत। त्याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। केदारनाथ धाम आरती देखील आपण अटेंड करणार आहोत, तर ती देखील नक्की बघा आणि व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला नवीन असेल तर चॅनल आपला सबस्क्राईब करा। 11 वाजले सकाळचे आणि गर्दी तर तुफानी दिसतं आपल्या का। लाईनला माका वाटतं 5 ते 6 तास लागण्याचे चान्स असतात, कारण जे ट्रेकिंगमध्ये आमका भेटले ते 5 ते 6 तास दर्शन घेऊन रिटर्न ट्रॅकला जात होते। आज तारीख असं 12 जून आणि केदारनाथमधलं वातावरण बघूचं झालं तर पूर्ण डोंगरावरती धुका असा। गौरीकुंडपासून आपण इलो, त्याच्यानंतर मध्ये साधारण पाऊस पडत होतो, पण आता इकडे वरती पाऊस नाही, धुके असा, पण ढगाळ वातावरण दिसतं, पाऊस येण्याचे चान्सेस असत। तर आपल्या घेताना ट्रेकमध्ये पावसाचा खूप त्रास झालेलो, प्लस धुक्या पण होता, त्यामुळे आपल्या पूर्ण रोड पण विजिबिलिटी जास्त दिसत नव्हती। आज 12 जूनला दर्शनासाठी तर खूप गर्दीत दिसता। येताना ट्रेकिंगला पण खूप गर्दी होती। काल पण ज्यावेळी आम्ही येत होतो तेव्हा पण आमका भरपूर ट्रॅफिक मिळाला। तर आपण 2023 आणि 2024 2 वर्ष इलेलो आणि आता 3रा वर्ष असा केदारनाथ धाममध्ये दर्शनाचा, पण दोन्ही वर्षापेक्षा आज केदारनाथ धाममध्ये गर्दी जास्त दिसता। मोक्ष द्वार श्री केदारनाथ जी में आपका स्वागत है, व्यापार संघ केदारनाथ। तर इथून आपल्या मंदिराच्या कळसाचा सुंदर असा दर्शन होता। तर इकडे बघा मंदिराच्या कळसाचा दर्शन होतं आणि खूप भारी वाटतं इकडूनच। तर आहे ना, तर आपल्या चालत जाऊचं असा आणि पुढे आपल्या रूम आधी बघूची आहे, कारण लोकेशन जाता त्याच्यावरून आपण जातो रूमकडे। जस्ट 1 मिनिटापूर्वी क्लिअर वातावरण होता आणि आता बघा सगळा पूर्ण धुक्या। आता हे बाजूचे डोंगर पण काय दिसत नाहीत, पूर्ण धुक्या। लगेच अगदी मिनिटा हाकडचा वातावरण पूर्ण चेंज होता। मंदिरापासून साधारण 500 मीटर ते 1 किलोमीटरवर हेलिपॅड असा आणि त्या ठिकाणी तिकडे बुकिंग वगैरे सगळा होता। शेरसी फाटा आणि गुप्तकाशीवरून हे हेलिकॉप्टर उडतात आणि या ठिकाणी येतात। कमीत कमी रेट शेरसीवरून असा 6060 रुपये आणि जास्तीत जास्त असं गुप्तकाशीवरून साधारण 10,000 रुपये। तर आज पूर्ण वातावरण फॉग असल्यामुळे या ठिकाणी आज कोणत्याही प्रकारच्या सर्व हेलिकॉप्टर उडली नाही। सकाळी 5:30 वाजता पहिला हेलिकॉप्टर उडलेला ज्यावेळी आम्ही ट्रेक करत होतो, त्याच्यानंतर एकही हेलिकॉप्टर या ठिकाणी इला नाही। तर हेलिकॉप्टर बुकिंग जर करणारे असतील तर त्यांना ह्यो एक जरा प्रॉब्लेम असा, पाऊस आणि ज्यावेळी धुका असता त्यावेळी हेलिकॉप्टर सेवा ही पूर्णपणे बंद असता। केदारनाथ मंदिरमध्ये दर्शनासाठी रांग जवळपास 1 किलोमीटरपर्यंत असा, म्हणजे हेलिपॅडपर्यंत ही लाईन असा आणि या ठिकाणी लाईन व्यवस्थित राहण्यासाठी पोलीस कर्मचारी देखील असत। तर भयानक, आता जरी लाईनीत उभा राहिला तरी 5 ते 6 तास कसेच लागतले तुमका। त्यामुळे आपण आता फक्त रजिस्ट्रेशन चेक करून घेतलं। काय म्हणता, ह्यो आता नवीन एक ब्रिज झाला, या ब्रिजच्या समोरच असा टोकन चेकिंग काउंटर, या ठिकाणी आपल्याला टोकन काढायचं लागतं आणि मग इकडे लाईनमध्ये राहायचं लागतं आणि लाईन पूर्ण हेलिपॅडपर्यंत गेलेली असा, खूप लांबपर्यंत लाईन असा आणि 5 ते 6 तास कसेच लागतले दर्शन घेऊ। तर आपल्याला या ठिकाणी टोकन मिळालेत, जर आपण रजिस्ट्रेशन केलेला लगेच 1 सेकंदात मिळाले, अजिबात काही एक लाईन नाही। आणि प्लस जर नवीन ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले नाही तर त्यांना पण आधार कार्डवरून तर असा टोकन दिला जातं लगेच, एकदम 5 मिनिटात या ठिकाणी टोकन मिळतं। मित्रांनो, आपण आता असो केदारनाथ मंदिराच्या जवळच, इकडे समोरच केदारनाथ मंदिर असा आणि धुक्यामुळे तुमका त्यात दिसताला नाही। तर इकडे या गल्लीमधून आतमध्ये आपली रूम असा आणि तर ते आपल्याला 4,500 रुपयात पडली तिघांसाठी, म्हणजे 1500 रुपये पर पर्सन। टेंट वगैरे तुम्ही घेऊ गेलास GMUNचे तर 800 रुपयापासून असत आणि प्रायव्हेट टेंट बघू गेलास तर 500 रुपयापासून स्टार्ट असत। तर इकडे मंदिराच्या समोरच बघा, आता मंदिराचा तुमका व्ह्यू दिसला, इकडे केदारी म्हणून हॉटेल आहे
तर आपण केदारी हॉटेलमध्ये जेवू जातो. इकडे पाण्याची बॉटल असा ती 100 रुपये असा आणि आम्ही बिस्किट घेऊ गेलो तर ते 20-30 रुपये घेतात. तर आपण आता केदारी हॉटेलमध्ये गेलो आणि हॉटेल ऑलमोस्ट फुल असा सगळा. तर जी फुल थाळी असता ती 300 रुपये होती ना, 300 रुपये फुल थाळी. आपण मागवला दाल राईस हाफ 100 रुपये. आणि इकडे समोरच असा केदारनाथ मंदिर आणि खूप अशी गर्दी असते या ठिकाणी. 3 ते 5 मंदिर बंद असतात त्यामुळे लाईन खूप वाढता. तर 5 वाजल्यानंतर जर लाईनमध्ये किंवा 6 वाजता तरी लाईनमध्ये राहिला तरी पण 7-7:30 पर्यंत दर्शन आरामात होतं. आणि त्यानंतर गंगा ही आपली केदारनाथ मंदिरामध्ये आरती पण चालू होता, तर ती पण आपल्याला अटेंड करून मिळते. तर बघूया कसा होता आपलं प्लॅनिंग. पण आता जरा थोडा वेळ आराम करतो कारण खूप धमाक झाला ट्रेक करून. भयंकर अगदी पाय वगैरे अंग पूर्ण दुखता आणि पाऊस पण इकडे खूपच पडतं. म्हणजे आम्ही येताना पण पाऊस पडत होता आणि आता पण मोठी सर इली आणि आता सगळा धुक्या येईल आणि थंडी पण एवढी आहे ना भयंकर. आम्ही सगळेजण एकदम जॅकेट वगैरे घालून येलो. जेव 100 रुपये दाल राईस गरमागरम. आपण हाफ मागवलो, फुल 200 रुपये असा बस झालो आपल्याला एवढं. आपण आता असं केदारनाथ मंदिराच्या परिसरामध्ये आणि आपण ज्यांचे व्हिडिओ बघून केदारनाथ यात्रा प्लॅन केली तर ते आपल्या यूट्यूबवर मिळालेले असतात. तर त्यांचा चॅनल देखील असा बहुतेक तुमका म्हणजे अपडेट मिळत असतील जे तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ बघताच डेलीमध्ये की लाईन किती असतात, त्याच्यानंतर दर्शन कोणत्या प्रकारे होतं, त्याच्यानंतर इकडचे जे पूर्ण म्हणजे क्लायमेट कोणत्या प्रकारे असतं तर त्याचे सर्वांचे अपडेट दादाच्या चॅनलवर असतात. दादा तुमच्या चॅनलचं नाव सांगा. ट्रॅव्हलर द कबीरा चॅनलचं नाव असं यांच्या. तर त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेलीचे अपडेट असतात आणि डेली तुमका ही सर्व डिटेल दादांच्या चॅनलच्या मार्फत मिळते. तर आज मिळाले त्यामुळे तुम्हाला भेटून खूप मस्त आनंद झाला. धन्यवाद. दादांचे व्हिडिओ नक्की बघा आणि त्यांना सबस्क्राईब करा. धन्यवाद. केदारनाथ मंदिर परिसरामध्ये असावं आणि एक सीन म्हणजे इकडचा क्लायमेट आहे या पूर्ण म्हणजे हे असं काहीच एक्सपेक्टेशन आपण ठेवू शकत नाही की कसा असा. आता यात पण निलाव तेव्हा पाऊस होतो, धुका होता, आता एकदम कडक ऊन पडला. हे बघा थोडेसे ढग पण असं ते पण कधी पण येऊन पाऊस पडू शकता. अनएक्सपेक्टेड, टोटली अनएक्सपेक्टेड. आम्ही आता जेव्हा गेलो तेव्हा पूर्ण जॅकेट वगैरे घालून गेलेलो, अगदी कानटोपी वगैरे घालून. आणि आता आम्ही रेनकोट पण घालून गेलेलो आणि आता रेनकोटमध्ये आमका गरम होक लागला म्हणून आम्ही पुन्हा रेनकोट काढून असेच राहिलो. हो कठीण आहे. तर त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड राहा की कधी पण इकडचा क्लायमेट चेंज होता. मंडळी सध्या एवढी गर्दी असतात, जवळपास डेलीचे 20 ते 25 हजार भाविक असतात ते केदारनाथमध्ये या ठिकाणी दर्शन घेतात. त्याच्यामुळे 5 ते 6 तास अधिकच या ठिकाणी दर्शनासाठी वेळ लागता. जर तुम्ही संध्याकाळी 5 नंतर लाईनमध्ये राहिलास तर तुमका 1-1.5 तासामध्ये दर्शन मिळतं. सकाळी मकटा 1 वाजेपर्यंत गाभाऱ्यातलं दर्शन मिळतं. त्याच्यानंतर मग बाहेरूनच म्हणजे गर्भगृहाच्या बाहेरूनच आपल्या दर्शन करूचा लागतं. तर 2 वर्ष आपण गर्भगृहाच्या बाहेरूनच दर्शन घेतला आणि ह्यावेळी आमची खूप इच्छा असा की शिवलिंगाचा दर्शन आमका घेऊचा, स्पर्श करूचा. तर त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी एक विशेष पूजा सेवा तर अशी एक पूर्ण हे चालू केल्याने VIP दर्शन. त्याच्यामध्ये तुम्ही 5,500 रुपयामध्ये 5 जण पूजा करू शकता. साधारण 5 ते 10 मिनिटं पूजेसाठी आपल्याला वेळ मिळतात आणि त्याची वेळ असता म्हणजे रात्री 9 वाजल्यापासून ते सकाळी 4 वाजेपर्यंत तो स्लॉट असता. तर त्यावेळी आपल्याला लाईनमध्ये रवाचा लागतात. तर केदारनाथ मंदिराच्या डाव्या बाजू या ठिकाणी ह्यो काउंटर असा आणि विशेष पूजा काउंटर म्हणून लिहिलेलो असा. तर तो 5 वाजता ही लाईन ओपन होता आणि प्रत्येक दिवशी 200 माणसांका या ठिकाणी पास मिळतात फक्त. आणि त्यासाठी आपण लाईनमध्ये राहिलो. तर आपण अल्टरनेट राहतो सकाळी 11 वाजल्यापासून आता वाजले दुपारचे 3 आपण लाईनमध्ये राहिलो आणि आपलो 15वा नंबर असा आणि संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी लाईन ही ओपन होतली. तर आता या ठिकाणी शिवम तर ह्यो असा शिवम. तर शिवम आता लाईनमध्ये राहिलो. मी 1 तास राहिलेला आहे. त्याच्या आधी शिवम आणि अभिजित होते आणि प्रणय आपण राहिलेलो. तर आम्ही अल्टरनेट असे राहतो कारण एवढ्या लाईनीमध्ये भर पावसात उन्हात असं उभं राहायचं म्हणजे खूप कठीण काम असतं. दर्शनाक पण खूप लाईन असतात, एका पण 5-6 तास लागतात. पण त्या ठिकाणी तुमका बाहेरून दर्शन मिळतं. पण आमची इच्छा असा की आमका गाभाऱ्यातलं दर्शन होय आणि त्यासाठी आम्ही इकडे सकाळी 11 वाजल्यापासून लाईनमध्ये राहिलो. तर आता 5 वाजता काउंटर ओपन झाल्यानंतर या ठिकाणी 5,500 रुपयामध्ये 5 जणांका
दर्शन मिळताला गाभाऱ्यात जाऊन आपल्या अभिषेक करूची पूर्ण संधी मिळणारा। तर खूप सुंदर अशी ही संधी असा। जर तुमका पण विशेष पूजा करूची असतात तर या ठिकाणी जवळपास 10 वाजल्यापासूनच उभे राहा तर तुमचा नंबर पहिलं लागतो। आता लाईन बघा किती झाली आहे ती, पाठीमागे लाईन जाऊन पुन्हा परत इकडच्या साईड एक लाईन गेलेली असा। तर खूप माणसं असतात आणि त्याच्यामुळे तुमका लवकर जर तुम्ही लाईनमध्ये राहिलास तर तुमका या ठिकाणी दर्शन मिळू शकता। केदारनाथ मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर या ठिकाणी मंदिराच्याच बरोबर पाठीमागे असा भीमशिला। आता या भीमशिलेचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळी 2013मध्ये महाप्रलय इलो होतो तर त्यावेळी याच भीमशिलेन केदारनाथ मंदिराचा रक्षण केलं नव्हतं आणि ह्या प्रचंड अशा भीमशिलेमुळे इकडून वरून जे चोराबारी ग्लेशियर होतो तर त्याच्यातून ओव्हरफ्लो म्हणजे त्या पूर्ण फुटल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे पूर्ण लँडस्लाईड झालेला पूर्ण पाण्याचा प्रवाह माती दगड मोठमोठे या ठिकाणी वाहून येले आणि पूर्णच्या पूर्ण केदारनाथ परिसरातील जी सर्व रूम्स वगैरे होती दुकानं होती ती सगळी वाहून गेली। फक्त मंदिर या ठिकाणी वाचला आणि कशामुळे वाचला तर ही जी भीमशिला असतात तर ती मंदिराच्या पाठीमागे बरोबर उभी राहिली। तर आता हे का दैवी चमत्कारच म्हणूचं लागत। मंदिरामधून दर्शन घेऊन झाल्यानंतर तुम्ही या एक्झिट गेटने बाहेर येतात आणि बाहेर गेल्यानंतर बाजूला त्या ठिकाणी मंदिर असा तर त्या ठिकाणी तुम्ही देखील दर्शन घेऊ शकता। अधिक इकडे अमृतकुंड असा तर या अमृतकुंडामधून देखील तुम्ही जल घेऊ शकता कारण जो पिंडीवर अभिषेक होता तर त्याचा जल पूर्ण असा तर या अमृतकुंडामध्ये या ठिकाणाहून घेतात सर्व भाविक असतात। बरोबर मंदिराच्या पाठीमागे या ठिकाणी कुंड असा अमृतकुंड, खूप सारे भाविक या ठिकाणी बघा गर्दी करून असतात अमृत घेऊसाठी। तर आपण पण घेणार असो तर आपण अजून दर्शन घेतलं नाही। विशेष पूजा कार्यालयाची लाईन इकडून पूर्ण राऊंड फिरून या साईडने पूर्ण फिरून मंदिराच्या एकदम गाभाऱ्याच्या जवळ म्हणजे बॅक साईडला या ठिकाणी इथपर्यंत इलेली असा। तर फक्त याच्यातल्या 200 जणांकाच या ठिकाणी विशेष पूजेचे पास मिळणार। बाकीचे त्यांना रेग्युलर लाईनमध्ये रवानच दर्शन घ्यावचं लागतं किंवा उद्यासाठी ट्राय करूचं लागतं। आता या ठिकाणी खूप जोरात भांडणं सुरू असत कारण जो तो येतात तो या ठिकाणी पहिल्या लाईनीत घुसाक बघता। यासोबत मित्रांनो ज्यावेळी तुम्ही केदारनाथ मंदिरामध्ये दर्शन करता तर त्यावेळी भैरवनाथ बाबाचं देखील दर्शन करणं गरजेचं असतं तर तुमचं केदारनाथ दर्शन या पूर्ण मानला जाता। तर मंदिराच्या उजव्या बाजून या साईडने रस्तो गेलो असा तर त्या ठिकाणी तुमका एक किलोमीटरची ट्रेक करून यावरती डोंगरावर भैरव बाबांचं निवासस्थान असेल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता। संध्याकाळचे 5:30 वाजल्यात आणि आता विशेष पूजा काउंटर चालू झालेलो असा। आपलो नंबर असा 10 12 त्यामुळे आता बघूया आपल्या किती वेळात तिकीट भेटतात आणि रात्री आपल्याला कोणतो स्लॉट मिळता पूजेचो। तर आपलो मित्र शिवम या ठिकाणी उभो असा। किती तासांची मेहनत सक्सेस झाली। प्रसाद पण मिळालो आणि खुश झाले पोरगे। बघूया तरी हा तर बघा या असो आमका पास मिळालेलो असा 5 पर्सन तर 5 व्यक्ति टाइम वगैरह कुछ दिया नहीं यहाँ पे टाइमच्या पहिले येऊन जाता म्हणे सबका टाइम 4 AM असं वाटलेलं मला असं वाटून आली 4 AM आहे 4च्या पहिले कधी आहे 4 1 घंटा पहिले यावं लागते। मित्रांनो आरती चालू असा आपल्याक जरासा उशीर झालो। केदारनाथची संध्याकाळची आरती वा म्हणजे ह्याच्यासारखं असा क्षण नाही अनुभवण्यासारखं। चला तर तुमचा केदारनाथची आरती अनुभवूया आपण।
मित्रांनो 7:45 वाजलेत आणि केदारनाथ धाम मधली आरती आता जस्ट संपलेली असा. खूप सुंदर केदारनाथ धाम मधली आरती तुम्ही अटेंड करूकच हवी. एक वेगळीच पूर्ण एक ऊर्जा असता. आम्ही 3 वेळा इलो आणि 3 वेळा आमका आरती अटेंड करूक मिळाली. या आमचा खरोखर भाग्य असा. खूप सुंदर अनुभव असा. आता फक्त असा आपले की आपल्या दर्शन करूचा असा. 2 वेळा आपण जी गर्भगृहाच्या बाहेरून आपण दर्शन घेतलेला, पण ह्यावेळी आपण पास काढलेलो असा आणि त्यामुळे यावेळी आपण आतमध्ये गर्भगृहामध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत. तर मंडळी आता आपण चाललो श्री भैरवनाथ मंदिराकडे. तर इथून आपल्या 1 किलोमीटरची ट्रेक असा. तर ती ट्रेक करून आपण जाणार आहोत भैरवनाथ मंदिराकडे. तर मंदिराकडून उजव्या बाजून एक रस्तो जाता, तर तो जाता भैरवनाथ मंदिराकडे. 1 किलोमीटरची ट्रेक असा. ती ट्रेक कंप्लीट करून आपण जातालो भैरवनाथ मंदिराकडे. आरती चालू असताना पाऊस येलो, पण या ठिकाणी गर्दी तसूभर पण कमी नाही झाली. तुम्ही बघा समोर किती गर्दी असा ती, आणि अजून पण आरती चालू असा आणि सोबत दर्शन पण चालू असा. खूप सुंदर असा अनुभव असा. तुम्ही नक्की घेवा. आम्ही आता असं पुन्हा भैरवनाथच्या ट्रेकला. इकडे पण जरा चढाव असा, त्यामुळे जो आपण केदारनाथ ट्रेकला फॉर्म्युला वापरलेलो तो सेम इकडे वापरतो. छोटी छोटी पावला आणि मोठं टप्पो पार करायचो. इकडनं भैरवनाथ मंदिराकडे ट्रेक करताना समोर आपल्या सुंदर असो केदार घाटीचो व्ह्यू बघूक मिळता. समोर असा श्री केदारनाथ मंदिर. वा, आपली सगळी मंडळी इली असा. चला भैरवनाथ बाबांच्या दर्शनाक. हा, तसं काय ही ट्रेक काय मोठी नाही आहे. तर इलो 5 मिनिटात इलो पटकन. आणि इकडे बाजूकडे असा श्री भैरवनाथ बाबांचा मंदिर. मंदिर म्हणजे असं मंदिरच नाही, ह्या उंच डोंगरावर या ठिकाणी ते स्थानपन्न असत. तर चला आपण आता घेऊया भैरव बाबांचं दर्शन. तर केदारनाथ धामचे रक्षक मानले जातात भैरवनाथ बाबा. आणि केदारनाथमध्ये दर्शन केल्यानंतर या ठिकाणी तुमचं दर्शन करू कसं हवं. भैरवनाथ बाबांचं दर्शन घ्यावं. खूप सुंदर असा भैरवनाथ बाबांचा दर्शन झालेला असा. आणि आता आपण चाललो केदार बाबांच्या दर्शनाक. ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो, 3 वर्ष हा गाभाऱ्यात जाऊन दर्शन आपल्या घ्यायचं असं, तर तो क्षण आता काही वेळात येतो. तर आम्ही सगळेजण खूप एक्सायटेड असो. सर्वेश, प्रणय, मी सर्वांचं सर्वांचा तो विषय वेगळाच पूर्ण. आणि आपल्यासोबत जे 2 जण असत तर ते तर पहिल्यांदाच केदारनाथला इले आहेत, होय ना? अभि आणि हे शिवम. तर त्यांचा प्लॅन काय वेगळंच होतो, पण ते आमच्याबरोबर केदारनाथला इले. म्हणजे खरोखर तो योगायोग म्हणूच लागता. अशी काही गोष्टी असतात, पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स आतापर्यंत चांगलो असा. तर चला आता आपण केदार बाबांच्या दर्शनाक जाऊया. रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आपण इलाव केदारनाथ मंदिर परिसरामध्ये. तर ज्यावेळी रेग्युलर जी दर्शनाची रांग असतात ती बंद करतात, तर त्याच्यानंतर या ठिकाणी ज्या विशेष पूजा रांग असा तर ती सुरू होता. आणि ही पहाटे 4 वाजेपर्यंत असता. आणि यासाठी आपण 5,500 रुपयाचा पावती केलेली होती, रिसीट. तर त्यासाठीची सर्व लाईन असा. एका रिसीटमध्ये 5 जण पूर्ण पूजा करू शकतात. तर त्याचा विषय कसा आहे की आपण 5,500 मध्ये फक्त शिवलिंगाचं दर्शन घेऊ शकतो गाभाऱ्यात जाऊन. जर तुमका पूजा करूची असेल तर त्याचे 2100 रुपये पंडितांची दक्षिणा वेगळी असा. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तर आता यासाठी सर्व ही मंडळी लाईनमध्ये उभी असा. तर बघूया आपला नंबर कधी येता तो. फायनली आम्ही ज्या कामासाठी गेलेलो तर खूप सुंदर असं आमचं दर्शन झालेलं असं. अगदी गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगात आम्ही स्पर्श करून आमचं डोकं टेकून आम्ही दर्शन घेतलं. खूप सुंदर दर्शन झालं, होय ना? हर हर महादेव, जय श्री केदार. खरं सांगू तर आम्ही 2 वर्ष केदारनाथ मंदिरामध्ये येतो, पण बाहेरून हे भेटता. पण आज म्हणजे एवढं भारी वाटलं ना, डोळ्यात अक्षरशः पाणी येईल आमच्या. आणि म्हणजे पहिल्यांदा आम्ही गाभाऱ्यात जाऊन पिंडी जो स्पर्श करून डोकं टेकून दर्शन घेतला, 1 नंबर. म्हणजे आम्ही शब्दात नाही सांगू शकत. केदारनाथ मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण आता गेलो भीमशिलेच्या ठिकाणी. तर या ठिकाणी देखील आपण दर्शन घेतला.
तर या ठिकाणी पण आपण दर्शन घेतला आणि पाठीमागे या ठिकाणी पर्वतांचं व्ह्यू बघा. वा, चंद्रप्रकाशात कसे दिसतातच मस्त सुंदर एकदम. होय ना सर्वेश? मस्तच. तर सर्वेश, होय सर्वेश, माका तो या शब्दात ऐकायचा. मस्त ना. 2 वर्ष आपण येऊन म्हणजे 2 वर्ष सतत म्हणजे येऊन मार्गदर्शन झालेलं नाही. होय, या वर्षी झालं. चला तर निघूया ना. होय, चला जाऊया ना. चला, होय चला. तर मित्रांनो, ह्यो व्हिडिओ मी आता इकडे सेंड करतोय. तर ह्या भागात म्हणजे आपल्या केदारनाथ दर्शनापासून आपले किती खर्च लागलो इकडे राहायचं तर तो सगळं सांगतोय. तर रूम आपण घेतलेली 4500, तर 1500 रुपये पर पर्सन आपल्या रूम पडली. त्याच्यानंतर त्या ठिकाणी दाल राईस तर ती 200 रुपये होती. दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण मिळून आपले 400 रुपये झाले. आणि प्लस त्याच्यानंतर आपण 1100 रुपये पर पर्सन या आपण VIP पास घेतलेलो. तर एकूण 1100 आणि 1500 2600 आणि 2 टाइमचे जेवणाचे 400, तर साधारण 3000 रुपये आपल्या केदारनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी खर्च येलो. इतर बाकी प्रसाद वगैरे जो घेतलो, त्याच्यानंतर पाणी बॉटल वगैरे, तर तो वेगळो खर्च. तर तुम्ही पण तुमचा खर्च स्वतः मॅनेज करू शकता. टेंटमध्ये वगैरे राहुलास तर अजून खर्च कमी होतो. लाईनमध्ये रेग्युलर जर तुम्ही राहुलास तर ते पण तुमचे VIP पासचे पैसे वाचतले. तर चॉईस इज युअर्स. तर मंडळी, जो व्हिडिओ मी इकडे सेंड करतो. व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.